नमस्कार मित्रांनो, मी युवराज नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर यांच्याकडून मी आज एक अपोलो कंपनीचा ट्रॅक्टर डिलिव्हरी देण्यासाठी आलो होतो. तर आपण गोरेगाव या ठिकाणी आपण डिलिव्हरी देत आहोत. तर आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सीची स्कीमच आहे अशी, शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याचे मन समाधान झालंच पाहिजे. चात्यावर बांधावर प्रत्येकाचं मन समाधान झालं पाहिजे. या पद्धतीनं काय लोकांना काय वाटतं, रोटर कशा पद्धतीचा आणि कशा पद्धतीनं भर लावू शकतो. मोकळ्या रानात आपण दाखवलेलं आहे, त्यांना एक वांग्यासाठी प्लॉट तयार करायचा आहे, त्यासाठी आपण पण भर लावून दाखवलेली आहे. तरी मित्रांनो, आपण काय करूया, पहिल्यांदा रोटावेटरची आणि पुढील टायराची आपण प्रात्यक्षिक शेतकऱ्याच्या बांधावर आपण मोजणी करणार आहोत. या भया, मोजून दाखवा दादा, रोटावेटरची बाहेर अंतर मोजून दाखवा. टेप दिसला पाहिजे. या बाया पाठीमाग टेप दिसला पाहिजे. 2.5 फूट आहे बरोबर. होय, बरोबर 2.5 फूट आहे का दादा? 2.5 फूट आहे बरोबर. ट्रॅक्टरची रुंदी मोजायची का आता? चला ट्रॅक्टरची बाहेर रुंदी मोजून बघूया. या टायराचा सेंटर हा बाहेरचा, या बाहेरच्या सेंटरलाच आपण मोजून बघणार आहोत. मधनं घ्या. अंतर वाढतंय ना, मग असं करायचं. ही दिसू दे आहे का? 2.5 फूट. 2.5 फूट आहे बरोबर आहे का काका? किती फूट आहे? 2.5 फूट आहे. चला पाठीमागनं घ्या एकदा. पुढे ना, हा पुढनं घ्या. ह्या टायराचे आणि बाहेरचे अंतर मोजून घ्या. काका किती आहे? 2.5 फूट. 2.5 फूट बरोबर. तर मित्रांनो, काय वेळेस काय शंका वर्तवली जाते की हा शुगर किंग मॉडेल जो आहे तो 2.5 फूट नाहीये. आपण शेतकऱ्याच्या बांधावर प्रथमतः शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊ. आपण प्रथम आपण विसरलो होतो की नाव आपण जाणून घ्यायचं. प्रात्यक्षिक आपण करून पण दाखवलं. प्रात्यक्षिक आता शेतकऱ्यालाच विचारू की काय अनुभव वाटतंय, कशा पद्धतीने चालतंय. खडखड असेल, थोडासा वापसा कमी असेल तरी सुद्धा या चांगल्या शेतामध्ये वाप चाललेला आहे. तर पहिल्यांदा आपण शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊया. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव राहुल कदम, गोरेगाव. तालुका मान खटाव येते का? दादा आपण कधी बुकिंग केलेलं आहे? ही बुकिंग करून 15 दिवस झाले. म्हणजे 15 दिवसानंतर, म्हणजे एकदा फोन आलता तुमचा की आम्हाला पाठवून द्या, पेमेंटचा थोडासा तुम्ही हार्ड होतं पण आम्ही पेमेंट नेऊ शकत नाही, असं माझ्या बरोबरच आपलं बोलणं झालं. त्यामुळे त्यांनी स्वतःहून पेमेंट केलं तिथं येऊन दुकानात. का तर कुठल्याही गाडीवाला, आता आमच्याकडे 5 गाड्या आहेत, आम्ही कोणच जबाबदारी घेत नाही पेमेंटची. तुम्ही आणि दुकानदार बरोबर आहे. प्रात्यक्षिक तुम्ही पेमेंट द्यायचं आहे तिथं येऊन, आणि त्यानंतरच आम्ही गाडी भरणार आहे. रोख पेमेंट देतो. दादा कसं वाटलं आपल्याला ट्रॅक्टर चालवून पण बैला? ड्रायव्हर दादा आहेत पुढं पलीकड. ड्रायव्हर दादा, हो या पुढे या. पुढे येऊन बोला की माझं दादा कसं वाटतंय, म्हणजे क्षमता असेल का वाटतंय का आपल्याला? यांनी आपण प्रात्यक्षिक डेमो घेतलेला आहे, कसं वाटतंय आपल्याला?